नमस्कार लाडक्या बहिणींनो, 2 सर्वात मोठ्या बातम्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहो. आजच्या दिवसातील 2 भयानक आणि मोठ्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलो. ह्या ज्या बातम्या आहेत यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींना एकतर आधारही भेटेल आणि दुसरं आहे थोडा धक्काही बसेल. बातम्याच अशा आहेत लाडक्या बहिणींनो, ज्या 2 बातम्या आहेत आज न्यूजमध्ये ज्या सकाळी-सकाळी आल्या, त्या बातम्याचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता लाडक्या बहिणींचा हप्ता सुरू झाला, मात्र जून-जुलैचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटला नाही. मग आता त्यांनी काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होता. याच्याच प्रश्नाचं उत्तर आता सरकारने दिलेलं आहे. 2 महिन्याचे हप्ते भेटले नाहीत, ताण घ्यायचा का नाही घ्यायचा? तर बघा, अंगणवाडी सेविका तुमच्या दारात येणार असल्याचं सरकार सांगत आहे. म्हणजेच काय? आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी जर लाभ घेतला असेल, तर लाडक्या बहिणींनो, हे मात्र अंगणवाडी सेविका तुमच्यासोबत चेक करणार आहे. आता अंगणवाडी सेविका चेक करणार म्हणल्यावर काय-काय करणार? तर आता बघा, एक सरकारने नवीन जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिलेली आहे. आता ती कोणती जबाबदारी आहे? तर ती जबाबदारी आहे, लाडक्या बहिणींनी वेगळ्या पद्धतीने फॉर्म भरून पैसे लाटले का हे चेक करणं. आता मी जे काल तुम्हाला सांगितलं होतं, बऱ्याच लाडक्या बहिणींनी ट्रिक वापरलेल्या होत्या. ट्रिक कशा वापरल्या होत्या? की एकाच्या नावानं इकडच्या खात्यामध्ये जे आहे पैसे घ्यायचे. म्हणजेच 2 सुना आहेत एका बाईला 2 सुना आहेत त्यास एक सून जी आहे स्वतःच्या वडिलांच्या नावानं खातं घेते, तर एक सून जी आहे इकडून खातं घेते, म्हणजेच इकडून पैसे घेते. तर अशा ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका आता सगळ्यात मोठा रोडा बनणार आहेत. अंगणवाडी सेविका स्वतः येणार आहेत आणि बघणार आहेत या घरामध्ये 2 सुना आहेत ना, मग त्या 2 सुना काय करतात? 2 सुनापैकी एक सुनाचा लाभ कुठून आहे? एक सुनाचा लाभ कुठून आहे? ही सगळी डिटेलिंग जी आहे आता लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविका काढणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण इथून लपू शकतो का? पळू शकतो का? तर याचा अर्थ बिलकुलच नाही. आता एका घरात जर 2 लाभार्थी असतील, तर मात्र समजा आपण आपल्या वडिलांच्या नावानं जर फॉर्म भरला असेल आणि इकडून जर जे आहे आपल्याला घरच्या नावानं फॉर्म भरला नाही, मात्र अंगणवाडी सेविका तुम्हाला विचारणार, की मग तुमचं तर लग्न झालंय, तुम्ही वडिलांच्या नावाने फॉर्म कसा काय भरू शकता? हा प्रश्न तुम्हाला अंगणवाडी सेविका विचारणार म्हणजे विचारणार. आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं, की ही योजना जितकी सहज सोपी वाटत होती, तितकीच अवघड होत जाताना दिसत आहे. लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ प्रत्येकाला भेटावा ही सरकारची जरी इच्छा असेल, तरी सध्याचं वातावरण असं होत आहे, की आता अंगणवाडी सेविका येत्या 15 दिवसामध्ये प्रत्येक घराला डोर टू डोर जाऊन ज्या लाडक्या बहिणी, म्हणजे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, की बाबा लाडक्या बहिणींनो एक फॉर्म्युला आला, की आपल्या जे फॉर्म असतो म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला आहे तिथे डायरेक्ट एफ-एस-सी लिहिणार. एफ-एस-सी म्हणजे काय? तर तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त उमेदवार आहेत का? तर ते 2 पेक्षा जास्त उमेदवार असतील, तर मात्र अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार. म्हणजे कोणतंही उदाहरण असू द्या किंवा तुमचं उत्पन्न जास्त असू द्या, पण मॅक्सिमम नंबर असाच दिसत आहे, की एका घरात 3 ते 4 महिलांनी जे आहे लाभ घेतला आहे. त्याच्यापैकी एक महिला जी आहे आपल्या पित्याकडून लाभ घेते, एक महिला इकडून घरून लाभ घेते. अशा पद्धतीने त्यांच्या लक्षात आलं आहे. मग आता याला एक अर्थ असा होतो, की डोर टू डोर व्हिजिट करणं. एक बायको आहे, त्या बायकोला 2 मुली आहेत. त्या 2 मुली ज्या आहेत लग्न होऊन गेलेले आहेत. 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांचे लग्न झालेले आहेत. 2 सुना घरी आलेल्या आहेत. त्या बाईला लाभ भेटतो, 2 सुनाला लाभ भेटतो. मात्र एक सून त्याच्यातली चालाकी करते आणि स्वतःच्या वडिलांच्या नावाने लाभ घेते आणि दुसरी सून जी आहे घरच्या नावानेच ठेवते इकडच्या नवऱ्याच्या. मग आता अंगणवाडी सेविकाचं काम आहे, की दोन्ही सुनांचं लग्न झालं आहे ना आहे. मग तुमच्या नवऱ्याच्या नावाने लाभ घेतलाय का तुम्ही? तर नाही. एका सुनेला इकडून घेतला. मग या सुनेला आई-वडिलांच्या नावाने घेतला. त्यांना बाद करण्याचं काम अंगणवाडी सेविका करणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात महत्त्वाची खबर जी होती, आजच्या दिवसाची पहिली खबर मोठी जी आहे, अंगणवाडी सेविका आता तुमच्या दारात येऊन पोहोचणार आहेत. येत्या 15 दिवसात सगळा खेळ सुरू होणार आहे. दुसरी गोष्ट हप्ता वाटप वितरणच्या बद्दल. हप्ता वितरण जे आहे, कालही बऱ्याच जवळपास 30 ते 40 लाडक्या बहिणींना हप्ता पडला होता. परवा जे आहे 60 लाख लाडक्या बहिणींना हप्ता पडला आहे. तर
हप्ता कधी पडेल याचं टेन्शन कोणीच घ्यायचं नाही. डी-बी-टीची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारचा दिवस शेवटचा असू शकतो माझ्या माहितीप्रमाणे. कारण रविवारी तर बँक बंद असतात आणि आज शुक्रवार आहे आणि उद्या रक्षाबंधनही आहे. तर मॅक्सिमम तुम्हाला आजच्या संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत जे आहे हप्ता पडणार आहे. त्याच्यामुळे हप्त्याबाबत निश्चिंत राहा. हप्ता पडेल का नाही पडेल. मात्र आता जून-जुलैचा ज्यांचा हप्ता रुकला आहे, तर त्यांच्या हप्ता का रुकला आहे याची सखोल चौकशी सध्या होत आहे. आणि जर लाडक्या बहिणींनो तुम्ही खरंच पात्र आहात, तर तुमचे कागदपत्र तुम्ही जे आहेत, जे उत्पन्न, जे सगळ्या गोष्टी सादर केल्या, ते अंगणवाडी सेविकांना दाखवायला तयारीत राहा. अंगणवाडी सेविका येणार, तुमच्या घरात काय प्रॉब्लेम होता, तुमचा फॉर्म कशामुळे रद्द झाला, याची छाननी करणार. कारण 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. इतकं सोपं नाही की त्यांच्यासोबत जे आहे अपात्र ठरवणं, त्यांचा लाभ बंद करणं. त्याच्यामुळे सरकार तुमच्या घरी येणार, तुमची का अपात्र झालात आणि यानंतर मात्र तुमच्याकडे याच्याबद्दल काही कारण आहे का? मग तुमचीही मन जे आहे राखणार सरकार, की बुवा ठीक आहे तुम्हाला चान्स आहे. अपात्र झालात ना, मग ही गोष्ट तुमच्याकडून चूक झाली का नाही? किंवा जर तुमच्याकडे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर होतं, मग तुम्हाला पात्र कसं करावं? याचा अर्थ स्पष्ट असा असतो, की सरकारला जे आहे तुम्हाला नाराज सुद्धा करायचं नाही आणि अपात्र असताल तर अपात्र करायचं. आता जे झालं ते झालं. सुरुवातीला सरकारने प्रत्येक जे आहे फॉर्म चेक केले नाही, ओघात सगळ्या गोष्टी केल्या. मात्र आता सरकारला जे आहे तुम्हाला नाराज न करता अपात्र असताल तर मग मात्र हळूच तुम्हाला गोडीत बाहेर काढायची इच्छा आहे. कारण एकदम जर अपात्र आहेत म्हणून सोडलं, तर त्या लाडक्या बहिणी काल आपण पाहिलंच होतं कोर्टात जायचा इशारा त्यांनी दिला आहे 24,000 लाडक्या बहिणींना. आणि तिसरी धक्कादायक बातमी म्हणजेच जालना जिल्ह्यामध्ये काल 58,000 फॉर्म अपात्र ठरले आहेत. तर ही सगळ्यात मोठी लाडक्या बहिणींना मोठी न्यूज आहे, की एकट्या जालना जिल्ह्यात जे आहेत काल 58,000 फॉर्म अपात्र ठरले आहेत. तर ह्या 58 मध्ये किती लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्र आहेत, किती लाडक्या बहीण काय आहेत हे त्यांनाच माहीत. मात्र जर एकट्या जालना जिल्ह्यातला हा आकडा असेल, तर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये जर एका जिल्ह्यात 50,000 फॉर्म अपात्र असतील, तर 2 जिल्ह्यात 1,00,000 फॉर्म अपात्र झाले. तर विचार करा लाडक्या बहिणींनो, 36च्या जर तुम्ही 50% केलात, तर जवळपास 18 तरी लाख जे आहेत फॉर्म अपात्र होतीलच. आणि मी तुम्हाला तेच सांगितलं होतं 42 लाखाचा टेंटेटिव्ह आकडा आला आहे, पण 42 लाख काही अपात्र होत नसतात. त्याच्यातले अर्धे जण पात्रच होत असतात. जसं मी तुम्हाला पी-एम किसानच्या योजनेबद्दलचं सांगितलं होतं, की पी-एम किसानला अशाच पद्धतीने ते आहे चालू करण्यात आलं होतं. मात्र एवढे काही अपात्र झाले नाहीत. याच पद्धतीने जे आहे इथे सुद्धा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही जर खरंच फेर असाल, तर तुमचा लाभ कुठंच जाणार नाहीये. कारण सरकार तुम्हाला जे आहे लाभ देणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मात्र जर तुम्ही खरंच अपात्र असताल, तर मात्र आता वाचणं अवघड वाटत आहे. कारण आता पळवाट संपत आलेली आहे. तर सरकारला देणं मुश्किल होत आहे. तर बघा, जर पात्र असताल तर फॉर्म स्वतःचे डॉक्युमेंट जमा करून ठेवा. कधी अंगणवाडी सेविका आल्या, तुमच्या काही अपात्रतेच्या त्रुटी काढल्या, तर मात्र तुम्ही तुमची त्रुटी दाखवू शकता. आणि पात्र असताल तर बिनधास्त राहा, सोफ्यावर झोपून राहा. तुमचा फॉर्म कोणीही अपात्र करू शकत नाही. लाडक्या बहिणींनो, ह्या 3 अपडेट आवडले असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.